रत्नागिरी शहरातील हे पारंपरिक कोकणी शैलीतील दुमजली कौलारू घर पाहत आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते बाळ गंगाधर टिळक यांचं हे जन्मस्थान. वयाच्या 10 वर्षापर्यंत टिळक या घरात राहिले. मूळतः हे घर गोरे कुटुंबियांचं आणि टिळक येथे भाडेकरू म्हणून राहत होते. त्यांच्या वापरातील काही वस्तू, जुने फोटो या घरात पाहायला मिळतील. इथे जोशी काका भेटले. त्यांच्या बालपणी त्यांनी या घरात घालवलेले दिवस, जुन्या आठवणी आम्हाला सांगितल्या. बघा ते काय म्हणतात. देशासाठी ज्यांनी सर्वस्व अर्पण केलं आणि स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे ज्यांनी सांगितलं, त्यांची वास्तू ही शासनाने जिवंत केलेली आहे. घराशेजारी वाचनालय देखील आहे. रत्नागिरीत आलात तर या ऐतिहासिक वास्तूला नक्की भेट द्या. इथला परिसर फार मोठा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ आहे, याचं भान राहू द्या.